नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आपल्या आयुष्यात आत्ताच्या स्पर्धेच्या काळात करिअर हा खूप महत्त्वाचा मुद्दा बनलाय. खरं सांगायचं तर योग्य करिअरची निवड ही केवळ उपजीविकेचा मार्ग नसून किंवा आर्थिक स्वावलंबन नसून आपल्या स्वप्नांना आकार देणारी, आत्मविश्वास वाढवणारी, वेगळी ओळख निर्माण करणारी एक वाटचाल आहे. आणि त्यामुळेच 10वी 12वी नंतर जर योग्य करिअर मार्गदर्शन आपण घेतलं आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षण घेतलं तर पुढचा करिअरचा मार्ग खूप सुकर होऊ शकतो. याच दृष्टिकोनातून आजचा महत्त्वाचा विषय सखी सह्याद्रीमध्ये आपण चर्चेला घेतलाय. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत पासवर्ड करिअरचा. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये या विषयातली अतिशय तज्ञ सखी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आज आपल्याबरोबर पासवर्ड करिअरचा हा विषय उलगडण्यासाठी आहेत डॉक्टर नेहा पुराणिक. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते नेहाजी. धन्यवाद. आणि खरंच हा खूप महत्त्वाचा विषय, कारण नुकत्याच 10वी 12वीच्या परीक्षा झाल्या आहेत आणि अनेक मुलांना ही सुट्टी आहे. या सुट्टीचं एक चांगलं उपयोजन करता यावं, उपयोग त्यांना व्हावा. एकंदरच करिअर म्हणजे काय या सगळ्या विषयावर त्या मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. सर्वप्रथम सर्वांना त्यांची मी थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर प्राध्यापक, लेखिका आणि करिअर समुपदेशक त्या आहेत. डॉक्टर नेहा पुराणिक वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापिका असून जवळजवळ 19 वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव त्यांच्या बरोबर आहे. त्या PhD मार्गदर्शक असून अनेक पाठ्यपुस्तकं आणि संशोधनपर निबंधांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांना उत्कृष्ट अध्यापनासाठी पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. त्या इंडियन अकाउंटिंग असोसिएशनच्या संयुक्त सचिव आहेत. करिअर मार्गदर्शन या विषयावर अनेक लेख त्यांचे नियमितपणे प्रकाशित होत असतात. तसंच पुणे येथील हुजूर पागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय येथे त्या प्राध्यापिका म्हणून गेली 19 वर्ष कार्यरत आहेत. आज आपल्याला पासवर्ड करिअरचा ह्या त्या सांगणार आहेत आणि या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. आज आपण बोलतोय पासवर्ड करिअरचा या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर नेहा पुराणिक. तेव्हा आता वेळ न घालवता आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया. आणि ती सुरुवात मला वाटतं आपण इथून करूया मॅडम, की करिअर हा शब्द आपण ऐकलेला असतो. अनेक पालक, अनेक विद्यार्थी हा उच्चारत असतात, पण मुळात करिअर हीची जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे, काय सांगाल? नक्कीच करिअरची संकल्पना ही प्रत्येकाने समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये करिअर या विषयीची जी संकल्पना आहे ती कदाचित वेगळी असते. उदाहरणच द्यायचं झालं तर काही वेळेला 10वीला एखाद्या मुलाला खूप चांगले मार्क पडले म्हणजे त्याच्या करिअरची खूप छान सुरुवात झाली असं पालकांना वाटतं. काही जणांना असं वाटतं की ग्रॅज्युएशनला चांगले मार्क पडलेत म्हणजे करिअरची खूप छान सुरुवात झाली. नक्कीच ती चांगली सुरुवात आहे, पण करिअर ही एवढीच संकल्पना नाही आहे. करिअर या संकल्पनेमध्ये शिक्षण, प्रशिक्षण या व्यतिरिक्त अनेक गोष्टी येतात. जर सांगायचं झालं तर करिअर म्हणजे फक्त मला चांगली नोकरी मिळाली, मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली किंवा माझा चांगला व्यवसाय सुरू झाला म्हणजे माझं करिअर झालं किंवा चालू झालं असं म्हणता येणार नाही. तर करिअर यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, सगळ्यात मोठं म्हणजे अनुभव आहे. एकदा तुम्ही एखादं करिअर सुरू केलं की तुम्हाला हळूहळू अनुभव येत जातात आणि त्या अनुभवातनं माणूस शिकत जातो. त्यामुळे करिअर हे नुसतं सुरू केलं आणि आता माझं झालं करिअर असं नसून ती कंटिन्युअसली डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये दीर्घकालीन प्रक्रिया असल्यामुळे अनुभव घेणं, नवीन कौशल्य आत्मसात करणं आणि जसं आता तुम्हाला माहिती आहे की आजकाल हळूहळू जग इतकं बदलतंय की
रोज नवीन कौशल्य आत्मसात करण्याची गरज निर्माण होतीये. त्यामुळे करिअर झालं संपलं असं कधीच होत नाही, तर ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. जर तुम्ही करिअर या शब्दाचा, इंग्लिश शब्दाचा एक एक अक्षराचा अर्थ समजून घेतलात तर माझ्या मते नक्कीच तुम्हाला करिअर ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. खरं. सी म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. जेव्हा तुम्ही एखादा करिअरचा पर्याय निवडाल, कुठलीही शाखा असू दे, पण त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न हे अतिशय गरजेचे आहेत. कारण तुम्हाला शिकायची जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन घेण्याची वर्ष आहेत ती कदाचित 5-7 अशी आहेत, पण त्याच्यापुढे कन्सिस्टंटली तुमचे एफर्ट्स, प्रयत्न हे चालू राहणं खूप महत्त्वाचं आहे. ए म्हणजे अस्पिरेशन, की तुम्हाला पुढे काय करायचं आहे, व्हॉट यू अस्पायर, हे अतिशय करिअरमध्ये महत्त्वाचं आहे. आर स्टँड्स फॉर रिसर्च. रिसर्च याचा अर्थ नवीन शोध लावणं असा न घेता आपण असा घेतला पाहिजे की कंटिन्युअसली तुम्ही करिअरमध्ये काय करणार आहात याविषयी सतत तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे, की नवे नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आर. ई फॉर एज्युकेशन. साहजिकच शिक्षण, प्रशिक्षण ही सुद्धा कधी न थांबणारी प्रक्रिया आहे. आपल्याला असं वाटतं 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन की झालं शिक्षण, असं नाही. तर आजकालच्या युगात शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर ई स्टँड्स फॉर एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. एकदा तुम्ही करिअरची सुरुवात केलीत, एकदा तुम्ही नोकरी स्वीकारलीत, व्यवसायाला सुरुवात केलीत की हळूहळू येणारे अनुभव हे तुम्हाला जास्तीत जास्त गोष्ट शिकवत जातात. आणि शेवटचं म्हणजे रिझल्ट्स. ऑलवेज जो करिअर ओरिएंटेड माणूस आहे त्यांनी रिझल्ट्सवर फोकस केलं पाहिजे. म्हणजे तुमचं ध्येय हे कंटिन्युअसली रिझल्टवर फोकस पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे. सो असं हा CAREER असं करिअरचं जे आपलं स्पेलिंग आहे त्याच्यानुसार करिअरची संकल्पना आपण समजावू हा शकतो. अर्थ तुम्ही खूप चांगला सांगितलात. आणि याच्यात बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे शिक्षण आहे, सातत्य आहे, ध्येय निश्चिती आहे. तर आता मला याच मुद्द्याकडे यायचं होतं की करिअर निवड करताना किंवा करिअरच्या निवडीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणं हे एखाद्या विद्यार्थ्याला गरजेचं ठरतं, काय सांगाल? कुठलाही विद्यार्थी साधारणपणे आपण असं समजूयात की 10वीची परीक्षा दिली आहे किंवा 12वीची परीक्षा दिली आहे किंवा आता ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे, की तो असा विचार करतो की आता मी करिअरमध्ये पुढे काय करायचंय. तर हा विचार करत असताना मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही व्यक्तीने किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःवर काम करणं हे अतिशय आवश्यक आहे. स्वतःवर काम करणं म्हणजे आज आपण करिअरचा पासवर्ड बोलतोय, तर 3 महत्त्वाचे प्रश्न ज्याची उत्तरं विद्यार्थ्यांनी शोधणं अतिशय आवश्यक आहे. आणि ते 3 प्रश्न म्हणजे करिअरचा 3 अक्षरी पासवर्ड असेल असं मला वाटतं. तर पहिला प्रश्न असा आहे की मनाशी स्वतःच्या विचारा की मला काय आवडतं. हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न स्वतःच्या मनाशी विचारणं आवश्यक आहे. आता ह्याच्या संकल्पना ज्या आहेत की मला काय आवडतं त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतील. एक उदाहरण द्यायचं झालं तर असं असू शकतं की एखाद्या मुलाला ड्रॉइंग खूप आवडते, एखाद्याला डान्सिंग खूप आवडते, एखाद्याला कम्प्युटर ऑपरेशन्स खूप आवडतात, असं काहीही असू शकतं. तर मला काय आवडतं, मला इतकं मनापासून काय आवडतं. एक उदाहरण परत एकदा देऊ इच्छिते की अशी कोणती गोष्ट आहे की जी मी करायला घेतली, त्याच्यात शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं, मला नोकरी लागली किंवा मी व्यवसाय सुरू केला आणि सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित मला मना इतके पैसे नाही मिळू शकले तरी माझी ती पॅशन आहे का, की मी ती कंटिन्यू करू शकीन का मी नाराज होईन की मला हे आवडत होतं आणि मी आता नाही करू शकत आहे. तर ह्याचा सखोल विचार करण्याची खूप गरज असते की मला काय आवडतं. एकदा मला काय आवडतं या प्रश्नाचं उत्तर मिळालं की दुसरा प्रश्न त्याला जोडूनच येतो, ते म्हणजे मला काय जमतं. कारण आवडतं काय आणि जमतं काय या 2 गोष्टी एकामेकाशी कनेक्टेड आहेत. जसं की आपण म्हणतो अनेक हॉबीज सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये असू शकतात आणि सगळ्याच हॉबीजचं करिअरमध्ये रूपांतर करता येईलच असं नाही. प्रत्येक आवडीचं करिअरमध्ये रूपांतर करता येईल असं नाही. तरी आजकाल करिअरचे इतके सारे ऑप्शन्स निघालेले आहेत की करू शकतो. पण तरी सुद्धा मला काय आवडतं, मला काय जमतं याचा विचार स्वतःच्या मनाशी करणं, वेळ पडली तर त्याच्यामध्ये कुणाची तरी मदत घेणं हे अतिशय आवश्यक असतं. सो क्वेश्चन नंबर 1 झाला मला काय आवडतं, दुसरा झाला मला काय जमतं आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा म्हणजे मी जे गोष्टीची निवड करीन त्याचा सकारात्मक फायदा काय होणार आहे. सकारात्मक फायदा 2 घटकांसाठी. एक सकारात्मक फायदा स्वतःसाठी मला काय होणार आहे, जसं की मला चांगली नोकरी मिळेल, मला चांगला पैसा मिळेल, प्रतिष्ठा मिळेल
हे स्वतःसाठी होणारे फायदे आणि ह्याचा समाजासाठी मी कसा उपयोग करू शकेन, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर करिअर निवडीचं काम हे जरा सोपं जाऊ शकतं. ह्याला मी म्हणते की स्वतःवर काम करणं. अजून एक गोष्ट अशी महत्त्वाची आहे की तुम्ही हे सगळं ठरवलं की मला काय आवडतं, मी काय निवडणार आहे, माझ्या या गोष्टीच्या निवडीचा समाजावर चांगला परिणाम होणार आहे, मला काय फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तरीसुद्धा ज्या वेळेला तुम्ही करिअरची निवड करता तेव्हा पुढच्या काही वर्षांचा आढावा घेणं हे खूप गरजेचं असतं. कारण कित्येकदा असं होतं, कित्येक विद्यार्थी अशी तक्रार घेऊन येतात की मी XYZ गोष्ट करिअर म्हणून करायला घेतली, त्यात शिक्षण घेतलं, नोकरी करायला लागलो आणि आता ती गोष्ट आउटडेटेड झालेली आहे. कारण आजकाल जग खूप फास्ट बदलतं आहे. तर पुढच्या 7 ते 8 वर्ष पेक्षाही जास्त कालावधीचा आढावा घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं ज्या वेळेला कुठलाही ऑप्शन करिअर म्हणून निवडत असतो. मला वाटतं हा आत्ता सांगितलेला मुद्दा तर खूपच महत्त्वाचा आहे की आपण जे घेतोय ते शिक्षण करिअरच्या दृष्टिकोनातून आणि त्याचं पुढे काय किती काळासाठी ती गोष्ट महत्त्वाची राहणार आहे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. आपला एक प्रश्न येतोय तो घेऊन आपण पुढे चर्चेला सुरुवात करू. आपल्याला रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो, लालचौक सिन्नर. माझा असा प्रश्न आहे की 10वी 12वीची परीक्षा आल्यानंतर मुलं गोंधळामध्ये त्यांना स्वतःच काय वैयक्तिक वैचारिक हे नसतं. मग वडिलांचा दबाव, मित्रांचं दुसरीकडे जाणं, अशा याच्यात त्यांची साईड चुकते. आम्ही यानंतर मी हे घेणार ते घेणार आणि मग पुढे जाऊन मग त्यात कमी मार्क मिळाले किंवा काहीतरी एम्प्लॉयमेंटची बाहेरून असे आश्वासन दिलं जातं का हे कर का तुला चांगलं एम्प्लॉयमेंट मिळेल हे वगैरे, आणि मग तसं झालं नाही का मग निराश होऊन मग आत्महत्येकडे प्रवृत्त होतात. तर जेव्हा शाळेत शैक्षणिक करिअर वेळेस जेव्हा आपल्याला 10वीच्या परीक्षेच्या अगोदर आपल्याला सेंड ऑफ दिला जातो, मग त्यावेळेस याचं काउन्सिलिंग व्यवस्थित झालं गेलं तर तुम्ही स्वतःच्या निर्णयावर कन्फर्म व्हा, कुणाच्या दबावाखाली असं निर्णय घेऊ नका. तर मला वाटतं ते जास्त सोयीस्कर होईल आणि होणारे धोके आणि मग पुढे येणारा पस्तावा असं होणार नाही असं मला वाटतं. याबद्दल रुपेशजी तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला. तर मला वाटतं या विषयावर आपण बोललं पाहिजे की त्यांनी विचारलेला जो त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा होता तो होता समुपदेशनाचा, की ज्याच्यात काउन्सिलिंग येतं. आणि हे खरं आहे की 10वी 12वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही म्हणलात तसं की ते 3 प्रश्न विचारणं किंवा त्याची उत्तरं करेक्ट मिळणं, त्याचप्रमाणे पुढे संधी मिळणं, हे सगळं जमेल की नाही हे माहिती नसतं. आणि मग कुठेतरी त्यावेळेला समुपदेशनाची गरज पडते. कारण ग्रामीण भागामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच वेळेला उपलब्ध असतील शिक्षणाच्या असं नाहीये. म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भाग दोघांचा विचार केला तर मग ह्या सगळ्यात काउन्सिलिंगची भूमिका किती महत्त्वाची आहे असं आपल्याला वाटतं, काय सांगाल? नक्कीच काउन्सिलिंगची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पण परत एकदा आपण जसं शहरी भागातले पालक आणि विद्यार्थी आणि ग्रामीण भागातले पालक आणि विद्यार्थी हा जेव्हा आपण फरक बघतोय तर ग्रामीण भागामध्ये कदाचित काउन्सिलरची फॅसिलिटी लगेच अवेलेबल नसेल. अशा वेळेला साहजिकच सगळ्यात पहिले काउन्सिलर त्या विद्यार्थ्यांसाठी कोण असू शकतात तर ते त्यांचे पालक. अर्थात. आणि पालकांना समजा काही विषयांची माहिती नसेल तर मग तज्ज्ञ प्राध्यापक किंवा शिक्षक जे त्या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये असतील हे त्यांना नक्कीच मदत करू शकतात. आता त्यांच्याकडनं काउन्सिलिंग घ्यायचं म्हणजे काय तर आपण जे हे 3 प्रश्न म्हणलं या 3 प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी त्या काउन्सिलरचं मार्गदर्शन घ्यायचं. या व्यतिरिक्त अनेक टेस्ट पण असतात करिअरच्या संबंधित. आता तुम्हाला याच विषयी विचारणार होते की आपल्याकडे ऍप्टिट्यूड टेस्ट ही एक कल चाचणी हा एक भाग आहे, तर याविषयी सुद्धा थोडंसं मार्गदर्शन आम्हाला. कल चाचणी हाही एक भाग आहे, पण कल चाचणीमध्ये IQ टेस्ट, EQ टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट अशा अनेक टेस्ट आहेत, त्याबद्दल मी सांगणारच आहे. पण ग्रामीण भागाविषयी जेव्हा आपण आत्ता बोलतोय त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाचे समुपदेशक कोण असतात तर पालक. पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पालकांकडनं ते कदाचित ग्रामीण भागातले पालक असल्यामुळे जर पूर्ण होऊ शकणार नसेल तर मग शिक्षक, प्राध्यापक यांची मदत घेणं. आणि त्या व्यतिरिक्त आजकाल ग्रामीण भागात अनेक शाळांमध्ये किंवा ग्रामीण भागात कॉलेज असेल तर कॉलेजेसमध्ये सुद्धा एक्सपर्टची व्याख्यानं आयोजित केली जातात आणि त्या व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्कीच काउन्सिलिंग होऊ शकतं. या व्यतिरिक्त अजून ग्रामीण भागामध्ये सांगायचं झालं तर इंटरनेटवर आजकाल इतकी माहिती उपलब्ध आहे की ती माहिती घेऊन सुद्धा विद्यार्थी बऱ्याच गोष्टी करिअर रिलेटेड शिकू शकतात. या व्यतिरिक्त ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी मी हेही सांगेन की तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत
ते एखाद्या विशिष्ट साईडला जायचं म्हणतात म्हणून तुम्ही जाऊ नका. पहिले त्याची माहिती घ्या आणि परत मी जे 3 प्रश्न सांगितले बरोबर. त्याच्यानुसार पहिले स्वतःचा आढावा घ्या की मला काय आवडतं, मला काय जमतं आणि समाजाला त्याचा काय फायदा होईल, मला त्याचा काय फायदा मला होईल. वाटतं हा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रुपेशजी म्हणाले तसं की कुठेतरी तो आत्महत्येचा प्रयत्न, मग आपण नैराश्य याच्यात न जाता हे जर आधी 3 प्रश्न विचारले गेले की समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं करिअर काय किती फायदा? महत्वाचं आहे, हो. तर मला वाटतं हा प्रश्न उरणार आणि नाही. याच्यामध्ये मग माझा मित्र काय करतोय आणि मी काय बरोबर. करणार आहे हे विचारच केला की मग नकळत तुलना किंवा ह्या गोष्टी चालू होतात. होतात. बरोबर. पेक्षा आपलं आपलं काय आवडतं हे जर मनाशी पक्क केलं तर मित्रांच्या गोष्टींमध्ये आपण पडणारच नाही की बरोबर. तो किंवा ती काय करते किंवा हे झालं ग्रामीण आपण एक भागामध्ये. फोन घेऊया आणि ठीक. मग आपण शहरी हो. भागाकडे Yes, येऊया. yes, yes. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो, हॅलो, बोला. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की करिअरमध्ये जर एखाद्याला अपयश आले तर त्यांना संवाद कौशल्य कशा प्रकारे विकसित करून यश संपादन करावं लागेल याविषयी काय सांगा? नक्कीच. मला वाटतं त्यांचाही प्रश्न साधारण याच, कारण होतं असं की बरेच वेळेला शिक्षण होतं करिअरच्या दृष्टीने तुम्ही म्हणालात तसं, आणि मग नंतर वाटतं की अरे आपण जे शिकलोय ते त्याचा काही उपयोग नाही, आणि त्या ह्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी संवाद निर्माण करून पुन्हा उभारी येणं आवश्यक असतं. तर याही दृष्टिकोनातून काउन्सिलिंग किती गरजेचं आहे हे आपण बोलू. काउन्सिलर हा एक तुमच्या मित्रासारखा काम करतो. बरोबर. जर तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर आजकाल अनेक करिअर काउन्सिलर्स आहेत जे तुम्हाला मदत करतात. आता करिअर काउन्सिलर जे असतात ते तुम्हाला मी सांगितलं त्या गोष्टींचा शोध घ्यायला मदत करतातच. तुमच्या टेस्टही अनेक IQ अशा टेस्टही कंडक्ट केल्या जातात आणि तुमच्याशी एक प्रकारे संवाद साधला जातो की तुमचं नेमकं प्रश्न काय आहे आणि त्याच्यावर सोल्युशन कसं काढता येईल. तर नक्कीच यामध्ये काउन्सिलर एक मार्गदर्शक म्हणून, एक मित्र म्हणून, एक सपोर्टिव्ह रोल म्हणून तुम्हाला मदत करतो. आत्ता त्यांनी जो प्रश्न विचारला तो विद्यार्थी या अँगलनी आहेच, पण काही वेळेला असंही आढळलेलं आहे, अनुभवातनं असं आढळून येतं की एखाद्या व्यक्तीला नोकरी लागली, खूप चांगली नोकरी आहे, पण जॉब सॅटिस्फॅक्शन नाही किंवा बरोबर. कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहेत किंवा टीम बिल्डिंगचे प्रॉब्लेम आहेत. मग अशा वेळेलाही अशा लोकांना काउन्सिलरची गरज लागते. कारण आपण मगाशीच बोललो त्या पद्धतीने करिअर डेव्हलपमेंट ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे त्याही व्यक्तीची ती करिअर डेव्हलपमेंटची प्रोसेस चालू असणार आहे. मग त्यामध्ये जर अडथळे आले तर नक्कीच काउन्सिलर त्यांना मदत करू शकतात. म्हणजे काउन्सिलरचा रोल हा करिअर डेव्हलपमेंटमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो नक्कीच ती मदत घेऊ शकतात. मला वाटतं आणि या विषयावर खरं तर असंच मार्गदर्शन पुढे व्हायला हवंय, कारण पासवर्ड करिअरचा आपण म्हणतोय की ज्याच्यात अनेक पैलू आहेत आणि ते सगळे पैलू मॅडम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतायत. आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. पासवर्ड करिअरचा हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर नेहा पुराणिक. ब्रेकपूर्वी करिअर म्हणजे काय, त्याची संकल्पना, नक्की करिअरचा अर्थ काय होतो हे आपल्याला सगळं त्यांनी सांगितलं. आणि यात आपण इथे येऊन थांबलो होतो की पालकांची भूमिका करिअरच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाची आहे. तर मला वाटतं इथून आपण सुरुवात करावी. काय सांगाल? आपल्याला जे प्रश्न आले त्यामध्ये पण काउन्सिलिंग किंवा पालक कसे काउन्सिलिंग करू शकतात बरोबर. असं होतंच. तर त्या दृष्टीने आपण पालकांची भूमिका चर्चा करतोय. सगळ्यात महत्त्वाचं एक सांगावंसं वाटतं, हे प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवावं की पालकांची भूमिका ही नेहमी करिअर ह्या मार्गदर्शनाविषयी सपोर्टिव्ह असावी आणि कुठल्याही पद्धतीने आग्रही नसावी. आत्तापासून मगाचपासून आपण जे बोलतोय की करिअर पूर्ण झालं असं कधीच होत नाही. मग ते 10वी पास झालेलं असू दे, 12वी पास झालेलं असू दे, ग्रॅज्युएशन झालेलं असू दे किंवा पुढे नोकरी लागलेली असू दे, प्रत्येक टप्प्यामध्ये मुलांना अशा अडचणी येऊ शकतात किंवा काहीतरी सांगायचं असतं, काही बोलायचं असतं. अशा वेळेला पालकांचा सपोर्ट हा मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पालकांनी कधीच असा आग्रह धरू नये, स्वतःचं म्हणणं मुलांवर लादू नये. हे एका बाजूने मी सांगेन, पण दुसऱ्या बाजूने हेही सांगेन की ह्याचा अर्थ असा पण नाही की मुलांचं 100% ऐकावं. त्याचं कारण असं सांगते की पालक हे शेवटी मुलांपेक्षा अनुभवी असतात. बरोबर. आणि वयाने अनुभवी असल्यामुळे पालक काही 4 गोष्टी मुलांना नक्कीच चांगल्या पण सांगू शकतात. त्यामुळे नेहमी मुलांना सपोर्ट देण्याची भूमिका ठेवावी आणि मुलांशी एक मोकळा संवाद हा पालकांचा असावा. आता संवाद असावा असं जेव्हा आम्ही सांगतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला पालकांना असं वाटतं की रोज रोज किंवा सतत मुलांशी करिअर या विषयावर बोलायचं की काय, पण ते असं नाहीये. तर संवाद साधण्याचं
मार्ग हा कृतीतूनही असू शकतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादा विद्यार्थी एखादी टेस्ट देणार आहे आज, IQ टेस्ट असेल किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असेल किंवा सायकोमेट्रिक टेस्ट असेल, त्या टेस्टला त्या मुलाला घेऊन जाणं, त्याच्याबरोबर जाणं, त्या टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर जे कोणी रिझल्ट देतात त्यांच्याशी चर्चा करायला जाणं, एखाद्या एक्सपर्टशी भेटायला जाणं मुलाला घेऊन, हे सुद्धा मुलांशी संवाद साधण्याचं कृतीतनं केलेलं काम आहे. बरोबर. आणि त्यामुळे मुलांना योग्य ती माहिती मिळेल हे पाहणं हे पालकांचं काम आहे. त्यानंतर पाठिंबा असा द्यायचा मुलांना की कुठल्याही क्षणी असं मुलाला जर वाटलं, विद्यार्थ्याला जर असं वाटलं की हे काहीतरी आपलं चुकतंय, ही माझी खरी आवड नाहीये, तर त्या मुलाला पहिला विश्वास हा वाटला पाहिजे की हे आपण आपल्या पालकांशी बोलून बघूयात, जेणेकरून आपल्याला त्यातनं योग्य तो मार्ग मिळेल. मी म्हणलं मगाशी तसं पालक हेच पहिले काउन्सिलर मुलाचे असले पाहिजेत आणि मग एक्सपर्टचे मतं घेणं, ओपिनियन घेणं, टेस्ट करणं किंवा बाहेरच्या काउन्सिलरची मदत घेणं हे नक्कीच फायदेशीर असतं. पण पालक हे मुलांचे पहिले काउन्सिलर असले पाहिजेत. मुलांनाही तो विश्वास वाटायला हवा. आणि बऱ्याचदा मग काय होतं की 10वीची परीक्षा झाली, आता सुट्टी चालू आहे, मग मोबाईलच बघू नको, हेच करू नको, तेच करू नको, इतकं पालक त्या करिअर संकल्पनेच्या मागे असतात आणि मुलांच्या मागे असतात किंवा तो एक दुरावा वाढत जातो. त्यामुळे पालकांची भूमिका ही नेहमी मार्गदर्शक, मित्र, आधारस्तंभ अशी असायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच मला वाटतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण शेवटी जवळचा विद्यार्थ्याला असतो तो पालकच, त्यामुळे त्याची अर्थातच तुम्ही म्हणलात तशी भूमिका आहे. आणि मग याला कुठेतरी अजून एक गोष्ट सपोर्टिव्ह, मगाशी आपण बोललो होतो टेस्ट संदर्भातला, तर त्या टेस्ट विषयी थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं की कुठल्या टेस्ट असतात, साधारण त्या कधी करणं अपेक्षित असतं, याच्याविषयी काय सांगाल? बेसिकली करिअरच्या उंबरठ्यावर असलेला प्रत्येक विद्यार्थी हा नेहमी गोंधळात असतो आणि त्याला गोंधळातून स्पष्टतेकडे जाण्याची गरज असते. तर हे गोंधळातून स्पष्टतेकडे जाण्याची जी गरज असते ती गरज अजून व्यवस्थित भागावी यासाठी या टेस्ट आहेत. या टेस्टमध्ये IQ टेस्ट येते, ज्याच्यामध्ये इंटेलिजन्स कोशंट तपासला जातो. इंटेलिजन्स कोशंटमध्ये बुद्ध्यांक साधारण असं म्हटलं जातं त्या टेस्टच्या रिझल्टनुसार की 100 हा कुठल्याही व्यक्तीचा एक ॲव्हरेज बुद्ध्यांक असतो आणि 130च्या वर तो असेल तर चांगला असं समजलं जातं. तर ह्याच्यामध्ये विविध मॅथमॅटिकल क्वेश्चन्स किंवा लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन किंवा भाषाशी संबंधित क्वेश्चन असे सगळे क्वेश्चन देऊन त्या क्वेश्चनची उत्तरं मुलं जे देत आहेत त्यानुसार त्याचा रिझल्ट दिला जातो. इमोशनल कोशंट ही थोडीशी वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे. इमोशनल कोशंटमध्ये भावनिक बुद्ध्यांक माणसाचा शोधून काढला जातो. यामध्ये एखादा व्यक्ती समोरच्याच्या भावना कशा ओळखतो, स्वतःच्या भावना कशा ओळखतो, स्वतःच्या भावनांशी कसं व्यवस्थापन करतो, या गोष्टींच्या रिलेटेड प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं जी काही विद्यार्थी देतात त्याच्यामधनं त्याचा भावनिक बुद्ध्यांक काढला जातो. आता तुम्ही म्हणाले हा भावनिक बुद्ध्यांक का महत्वाचा आहे, तर भावनिक बुद्ध्यांक ह्यासाठी महत्वाचा आहे की ज्या वेळेला पुढे जाऊन तुम्हाला अशा पद्धतीच्या नोकऱ्या करायच्या आहेत की ज्यामध्ये लोकांशी संबंध येणार आहे आणि ज्यामध्ये एखाद्या टीममध्ये तुम्हाला काम करायचंय किंवा पुढे जाऊन तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टवर एकत्रित काम करायचंय, अशा वेळेला भावनिक बुद्ध्यांक किती आहे हे खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळे आजकाल इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा या टेस्ट घेतल्या जातात. त्यामुळे त्याची एक पूर्वतयारी म्हणूया किंवा त्याची एक कल्पना म्हणूया ती IQ टेस्टसारख्या टेस्टमधनं येते. त्यानंतर पर्सनॅलिटीच्या टेस्ट असतात. सायकोमेट्रिक टेस्ट ही तर IQ-EQचं कॉम्बिनेशनची टेस्ट आहे. त्याच्यामध्ये दोन्ही तपासलं जातं तुमचं. प्रश्नच अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात की तुमचा भावनिक बुद्ध्यांक किती आणि तुमचा इंटेलिजन्स कोशंट किती हे दोन्हीही तपासलं जातं. तर ह्या अशा अनेक टेस्ट आहेत. आता ह्या टेस्ट करायच्या तर 10वी पास झाल्यावर पण करता येऊ शकतात एकदा, पण असं मी म्हणणार नाही की ह्या टेस्टचा एकदा रिझल्ट मिळाला तुम्हाला की झालं ते कायमचं. सतत मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला की करिअर ही एक डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे. बरोबर. त्यामुळे एकदा टेस्ट केली की झाला विषय संपला असं नाही. तुम्हाला ज्या ज्या स्टेजला वाटेल की आपल्याला कोणाची तरी मदत हवी त्या त्या वेळेला त्या टेस्ट तुम्ही देऊ शकता, काउन्सिलरला भेटू शकता. मी आता हेच तुम्हाला विचारणार होते कारण ना आपलंही असं होतं की 10वी नंतर असं वाटत असतं की मी काहीतरी वेगळं करेन,
12वी नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात बघितल्यावर वाटतं की मी अजून काहीतरी वेगळं करायला हवं होतं आणि मग एका टप्प्यावर आपण काहीतरी वेगळंच केलेलं असतं. तर तो जो इंटरेस्ट आहे तो बेसिकली कसा ओळखायला हवा विद्यार्थ्याने, याविषयी काय सांगाल? ओके, आत्ता आपण जे बोलत होतो की इंटेलिजन्स क्वोशंट टेस्ट आहे किंवा इमोशनल क्वोशंटची टेस्ट आहे, तर ह्या ज्या टेस्ट आहेत या सगळ्या करून 10वी नंतर किंवा 12वी नंतर किंवा मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही नक्कीच करू शकता. पण ह्या टेस्ट ज्या आहेत म्हणजे IQ, EQ किंवा याचे रिझल्ट्स हे सुद्धा बदलते राहतात. बरं, त्या पद्धतीने शेवटी आपल्याला इंटरेस्ट कुणाचा ओळखायचा आहे, व्यक्तींचा इंटरेस्ट ओळखायचा आहे. बरोबर. आणि त्यामुळे तो जो इंटरेस्ट ओळखायचा आहे तो ओळखण्याच्या पण काहीतरी स्टेप्स आहेत. म्हणजे इंटरेस्ट हे सुद्धा कंटिन्युअसली बदलत राहतात असंही होऊ शकतं. बरोबर. त्यामुळे त्याच्या काही स्टेप्स आहेत. परत जसं मी मगाशी करिअर या स्पेलिंग वरनं सांगितलं तसं SIPOR हे शब्द लक्षात ठेवा. ते म्हणजे तुमचा इंटरेस्ट ओळखण्याचाही पासवर्ड आहे असं आपण म्हणूया. आता या पासवर्ड विषयी जाणून घेऊया, पण एक फोन येतोय तो घेऊन मग अर्थात पुढे जाऊ. आदिती शिंदे आपल्याला चेंबूर मुंबईहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो, बोला. हाय, मी आत्ताच 12th ची एक्झाम दिली आहे बर. आणि मला मास मीडियामध्ये सब्जेक्ट्समध्ये खूप इंटरेस्ट आहे, जसं की PR, ॲडव्हर्टायझिंग, व्हिडिओग्राफी आणि फिल्म मेकिंग मध्ये. सो तुम्ही मला त्याचा स्कोप सांगू शकता आताच्या? नक्कीच. तुझ्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया, पण तत्पूर्वी आपण एक थोडासा इंटरेस्ट कसा ओळखायचा याविषयी बोलत होतो, तर ते बोलून आपण पुढे जाऊया. काय तर सांगाल? SIPOR हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. S म्हणजे तुमचं स्ट्रेंथ काय आहे, स्वतःचं सामर्थ्य ओळखणं. हे इंटरेस्ट म्हणजे नुसता एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असून उपयोग नाही, तर ते स्वतःचं सामर्थ्य काय आहे, तुम्ही कशामध्ये उत्तम आहात, तुम्ही कशामध्ये सर्वोत्तम आहात, हे पहिलं महत्वाचं. जसं की आता पण एक फोन आलाय आपल्याला, त्या विचारतात की मला मास मीडियामध्ये इंटरेस्ट आहे, पण त्यामध्ये तुम्ही सर्वोत्तम आहात का हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. मग हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट असेल तर त्या गोष्टीच्या संबंधी एखाद्या 2 छोटे कोर्सेस करून पाहावेत. मग ते कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही यामध्ये सर्वोत्तम गोष्ट करू शकणार आहात किंवा नाही. सो हे झालं स्ट्रेंथ, स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखा, सामर्थ्य ओळखा. इंटरेस्ट कसा ओळखावा यासाठी म्हणजे इंटरेस्ट की तुम्हाला मनापासून काय आवडतं. मग अशी जो क्वेश्चन आपण बोललो तो. P म्हणजे पर्सनॅलिटी. प्रत्येक माणसाची पर्सनॅलिटी वेगळी असते. कोणी इंट्रोवर्ट असतात, कोणी एक्स्ट्रोवर्ट असतात. काही लोकांना लोकांशी बोलून त्याच्यामध्ये करिअर करायला आवडतं, अशा पद्धतीचे जॉब आवडतात, अशा पद्धतीचे व्यवसाय आवडतात की ज्यामध्ये लोकांशी खूप इंटरॅक्शन असतं. आणि काही लोकांना अतिशय सायलेंट असे जॉब करायला आवडतात. जसं की आता एक कॉमर्समधलं उदाहरण देईन की अकाउंट्समधले, फायनान्समधले लोक की ज्यांना एकटं राहून काम करायचं असतं. मग अशा वेळेला इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीचा उपयोग होतो. त्यामुळे नुसतं मला हे आवडतंय ते आवडतंय ह्यापेक्षा आपली पर्सनॅलिटी काय आहे याचा अनालिसिस करणं पण खूप आवश्यक आहे. त्याशिवाय भविष्यामध्ये संधी काय आहेत, याचा फायदा होईल कारण तिने स्कोप विचारला तिनं. तर या दृष्टीने मास मीडिया वगैरे मध्ये भरपूर साऱ्या संधी आता आहेत, पण पुढे जाऊन त्याला किती स्कोप असणार आहे पुढच्या 7 वर्षात, 8 वर्षात, तर हे थोडंसं पाहावं. आणि रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे जॉबची रिक्वायरमेंट. समजा जॉब हा जर तुम्ही घेणार असाल, नोकरी करणार असाल, तर नोकरीच्या रिक्वायरमेंट गेल्या काही 5 ते 10 वर्षापासून ते पुढच्या 7 ते 8 वर्षापर्यंत एक्सपेक्टेड काय आहेत. म्हणजे या SIPOR फॉर्म्युलाने तुम्हाला खरा इंटरेस्ट तुमचा कळेल. कारण काही वेळेला असं होतं की मला ना उदाहरणार्थ ड्रॉइंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, मग बऱ्याचदा मी असं पाहिलंय की ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे ना, मग जा डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये. पण नंतर विद्यार्थ्याला कळायला लागतं की तो तर माझा इंटरेस्ट होता, ते तर माझी स्ट्रेंथ पण होती, पण कदाचित माझी पर्सनॅलिटी त्याला सुटेबल नाहीये, किंवा कदाचित मला पुढे जाऊन अपॉर्च्युनिटी एवढ्या मिळतील किंवा नाही हे माहीत नाहीये. मग अशा वेळेला तो एक पॉईंट आपल्याला कळून जातो की ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की खरा इंटरेस्ट आपला काय आहे. म्हणून खरा इंटरेस्ट ओळखायचा असेल ना तर 10वी 12वी नंतर सुट्ट्या भरपूर असतात. आता मी तुम्हाला याच्याचकडे मी येणार होते की आदितीने आपल्याला आत्ताच सांगितलं की 12वीची परीक्षा तिने दिली. खरं तर अशा अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे, 12वीची परीक्षा दिली आणि त्यांच्याकडे खरं इतकी मोठी सुट्टी आहे आत्ता. तर या दृष्टिकोनातून त्यांना करिअरचं प्लॅनिंग करायचं असेल तर ते साधारण कुठल्या पद्धतीने कुठला प्रवास करू शकतात, म्हणजे थोडंसं त्यांना या दृष्टिकोनातून मार्गदर्शन मिळेल. काय सांगाल आपण? तर छोटे छोटे कोर्सेस जे असतात
तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे, आधीच्या प्रश्नाशीच रिलेट करूया आपण, की फॉर एक्झाम्पल मास मीडियामध्ये इंटरेस्ट आहे, बरं. तर छोटे छोटे अगदी 2-3 महिन्याचे कोर्सेस आहेत. ॲनिमेशनमध्ये इंटरेस्ट आहे तर 2-3 महिन्याचे ॲनिमेशनचे कोर्सेस असतात. प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर ते कोर्स असतात. हे कोर्स केले की तुम्हाला तुमचा इंटरेस्ट आयडेंटिफाय करणं सोपं जातं. या व्यतिरिक्त 10वी-12वीच्या सुट्टीमध्ये करिअर प्लॅनिंग करायचं असेल तर टेस्ट, सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर ज्यांची कोणाशी तुम्हाला मदत करून घ्यावी वाटते त्यांची मदत घेणं. त्यानंतर बराच एक जनरली असं मी पाहिलेली गोष्ट आहे की 10वीची परीक्षा झाली, 12वीची परीक्षा झाली, जा आता MSCETच्या क्लासला. तर नक्कीच तो उपयुक्त क्लास आहे. पण आजकाल MSCET मध्ये जे काही शिकवलं जातं ते ऑलरेडी जर विद्यार्थ्यांना येत असेल तर मग त्यापेक्षा अनेक वेगळे कोर्सेस आहेत. पुढे जाऊन तुम्हाला समजा सरकारी नोकरीमध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटराइज टायपिंग, मराठी आणि इंग्लिश चांगलं येणं आवश्यक असतं. आता पूर्वीच्या काही साधे टायपरायटर्स होते, लोक साधे टायपिंगचे क्लासेस लावायचे. आता कम्प्युटराइज टायपिंग आणि विशेष करून मराठी टायपिंगला खूप डिमांड आहे. मग ते शिकायचंय का आपल्याला? अजून एक महत्वाची गोष्ट सांगेन, मला वाटतं ह्या गोष्टीवर आपण येऊया, पण तत्पूर्वी एक फोन आहे तो घेऊन पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मला असा विचारत होतं, आजचा प्रश्न खूप छान आहे की खेडेपाड्यात किंवा काही जणी कमी शिकले आहेत पण त्यांना करिअर करायचं, मग त्यांना पासवर्डसाठी त्यांना इतरांना विचारावं लागतं काय ते, तर त्या बाबतीत आपण मार्गदर्शन करू शकाल का? खूप छानपैकी. नक्कीच नक्कीच. मला वाटतं ह्या विषयावर आपण बोलूया, पण तत्पूर्वी तुम्ही एक गोष्ट सांगत होता त्याच्याकडे आधी येते. तर MSCET, टायपिंग या व्यतिरिक्त अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट जी सर्व विद्यार्थ्यांनी आजकाल करण्याची गरज असं मला वाटतं, मग तो 10वीचा विद्यार्थी असू दे, 12वीचा असू दे, ग्रॅज्युएट झालेला असू दे, ते म्हणजे एखादी परकीय भाषा शिकणं. हे अतिशय आजकाल आवश्यक झालेलं आहे. कारण पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळेस मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणार आहात त्यावेळेला फ्रेंच असो, जर्मन असो, जॅपनीज असो, अशी भाषा जर तुम्हाला ऑलरेडी येत असेल, अगदी तोंडोळख जरी त्या भाषेची तुम्हाला असेल तरी पण त्याचा नक्कीच फायदा होतो. या व्यतिरिक्त अगदी साधं सोपं सांगायचं झालं तर ड्रॉइंग आवडतंय, डान्सिंग आवडतंय, ड्रामामध्ये काम करायला आवडतंय, तर ते छंद जोपासावेत जरूर सुट्टीमध्ये. कारण कदाचित असं होतं, असं झालेलं आहे माझ्या ओळखीत उदाहरणातनं, की त्या छंदातनंच करिअरचा एक मार्ग मिळू शकतो. त्यामुळे सुट्टीमध्ये हेही करता येतं. त्यानंतर विविध प्रकारच्या एंट्रन्स टेस्ट आजकाल असतात. बरोबर. जसं की 12वी सायन्स स्पेसिफिकली मी बोलेन की 12वी सायन्स नंतरची मुलं इतकी त्या एंट्रन्सच्या तयारीमध्ये असतात, तसं वाणिज्य शाखेतल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा गव्हर्नमेंटच्या एंट्रन्सच्या तयाऱ्या, म्हणजे गव्हर्नमेंटच्या जॉबच्या एंट्रन्सच्या तयाऱ्या, बँकिंगच्या परीक्षेची तयारी, अशा गोष्टीही सुरुवात करता येऊ शकते. जर तुम्हाला त्या एंट्रन्स पुढे द्यायच्या असतील तर त्याची माहिती घ्या, त्याच्यासाठी अभ्यास कुठून सुरू करायचा आहे ही माहिती घ्या. अशा पद्धतीने 10वी-12वीच्या सुट्ट्या या नक्कीच वापरता येतात. अजून एक महत्वाची गोष्ट, साहजिकच आपली मातृभाषा जी असते ती आपल्याला आलीच पाहिजे. मराठी किंवा इतर कुठलीही मातृभाषा ही आपल्याला आलीच पाहिजे. पण त्या व्यतिरिक्त जर काही कारणाने तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग सुधारण्याची गरज असेल, बरोबर, किंवा फॉरेन लँग्वेज शिकण्याची गरज असेल, त्याच्यावरही कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामध्ये करता येतं सुट्ट्यांमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, करिअर प्लॅनिंगमध्ये मॅडमनी आता विचारलं म्हणून सांगते की पर्सनॅलिटी जी काही तुमची आहे ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही सुद्धा कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काय करता येईल ह्याचाही विचार करावा. आणि त्या दृष्टीने मी एक सुचवू इच्छिते की ज्यांना शक्य आहे त्यांनी एखादी छोटीशी इंटर्नशिप 10वी किंवा 12वीच्या सुट्ट्या किंवा ग्रॅज्युएशन नंतरच्या सुट्ट्या ज्या असतील त्याच्यामध्ये करावी. कारण त्या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला जे अनुभव मिळतात ते अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातात. इंटर्नशिप ही पेड असू दे, फ्री असू दे, त्याच्यातनं तुम्हाला मिळणारा अनुभव हा तुम्हाला खूप मोठ्या गोष्टी देऊन जातो. त्यानंतर काही जणांना ग्राफिक डिझायनिंग सारख्या कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असतो, काही जणांना फोटोग्राफी सारख्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, काही जणांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतरची सुट्टी हे अतिशय चांगले पर्याय आहेत की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा आढावा घेता येऊ शकतो. मला वाटतं आता खरं तर याचा खूप फायदा होईल, कारण अनेक मुलं आहेत, अनेक पालक आहेत त्यांचे की जो कार्यक्रम ऐकत असतील की ही सुट्टी किती चांगल्या पद्धतीने वापरता येईल, कारण एवढी मोठी सुट्टी परत मिळत नाही, तर त्याचा वापर नक्कीच करता येईल. आणि मॅडमने आपल्याला एक फॉर्म्युला दिला SIPOR, तर तो नक्की ऐका, जरूर ऐका. त्याच्याविषयी त्यांनी सांगितलं. आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. पासवर्ड करिअरचा हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर नेहा पुराणिक. ब्रेकपूर्वी आपल्याला मंगलजींनी एक प्रश्न विचारला होता, तो होता ग्रामीण भागातल्या महिलांविषयीचा. तर मला वाटतं आपण त्याच्याविषयी बोलू की बरेच वेळेला असं होतं की 10वी-12वी चा टप्पा निघून जातो किंवा वयही निघून जातं आणि मग कुठेतरी काहीतरी करायची इच्छा असते. जसं तुम्ही म्हणालात की करिअर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, तर मग त्याही वेळेला जर ग्रामीण भागातल्या महिलांना काही करायचं असेल तर त्याचे काही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत का, किंवा त्यांनी कशा पद्धतीने पुढे विचार करावा? 10वी-12वीचं वय निघून गेलं की करिअर संपलं असं काहीच नसतं. काही वेळेला ग्रामीण भागामध्ये असं होऊ शकतं की महिलांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे. मग आता काय करायचं पुढे, तर ते शिक्षण त्या नक्कीच पूर्ण करू शकतात. 10वी किंवा 12वीचं जसं की आता तुम्हाला माहिती आहे 10वी राहिली असेल 12वी राहिली असेल तर आजकाल एक्सटर्नलचा फॉर्म भरूनही ते शिक्षण पूर्ण करता येतं. आणि पदवीचं शिक्षण घेण्यासाठी सुद्धा आजकाल अनेक पर्याय अवेलेबल आहेत. एक्सटर्नल तर सर्व विद्यापीठांमध्ये सोय आहेच, म्हणजे फक्त तुम्ही फॉर्म भरायचा आहे, घरी बसून अभ्यास करायचा आहे. आजकाल घरी बसून अभ्यास करणं पण तसं सोपं आहे, कारण की पुस्तकं तर नक्कीच मदतीला आहेत, पण अनेक ऑनलाईन लेक्चर्स सुद्धा अवेलेबल असतात. काही कोर्सेस असे आहेत की जे ऑनलाईनच आहेत, म्हणजे टीचिंगच ऑनलाईन चालतं. सो त्याचाही लाभ घेता येऊ शकतो. किंवा एक्सटर्नलला ॲडमिशन घ्यायची आणि तुम्ही घरी बसून पुस्तक वाचून, कारण इंटरनेटचा सुद्धा इश्यू हा ग्रामीण भागामध्ये असू शकतो, त्यामुळे पुस्तकं वाचून तुम्ही ते करू शकता. त्यानंतर काही मुक्त विद्यापीठं अशी आहेत की जिथूनही अनेक अभ्यासक्रम चालवले जातात आणि त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन सुद्धा तुम्ही तुमची पदवी किंवा जे काही तुमचं राहिलेलं शिक्षण आहे ते पूर्ण करू शकता. त्यामुळे एक्सटर्नल, मुक्त विद्यापीठ, ऑनलाईन एज्युकेशन, अगदी ऑनलाईन MBA सुद्धा असतं. तर असे अनेक पर्याय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांचं कुणाचं शिक्षण पूर्ण करायचं आहे त्यांच्यासाठी नक्कीच आहेत. नक्कीच. मला वाटतं आता एक महत्त्वाचा प्रश्न माझ्या मनात आहे की करिअर आणि NEP आपण म्हणतोय, तर त्यातले काही असे ठळक मुद्दे किंवा काही बदल आहेत का की त्याविषयी आपण सांगू शकाल? NEP बद्दल बऱ्याच चर्चा अनेक वेळेला आपण ऐकतो, पण त्यातले महत्त्वाचे मुद्देच आपल्याला माहिती असायला पाहिजेत. NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. आता हे धोरण ज्या वेळेला आपल्या सरकारने अवलंबायचं ठरवलं त्यावेळेला सुरुवातीपासून त्याचं पूर्ण शैक्षणिक धोरणच बदलण्याकडे सरकारचा कल आहे. आणि त्यामुळे त्यांनी शालेय लेवलपासून जी रचना केलेली आहे ती 5+3+3+4 अशी रचना आहे. म्हणजे पूर्वीप्रमाणे आता पहिली 5 वर्ष पूर्व प्राथमिक ते 2री पर्यंतची असणार. त्यानंतर पुढची 3 वर्ष ही 3री, 4थी, 5वी. त्याच्या पुढची 3 वर्ष ही 6वी, 7वी, 8वी. आणि त्याच्या पुढची 4 वर्ष ही 9वी, 10वी, 11वी, 12वी. असे टप्पेच सरकारने थोडेसे बदललेले आहेत या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार. हे बदलण्याचं कारण काय, तर आपल्याला माहिती आहे की परदेशी विद्यापीठं अनेक आता मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा अनेक परदेशी विद्यापीठं आलेली आहेत, किंवा काही आपल्या विद्यार्थ्यांना भारतातून परदेशामध्ये शिकायला जायचं असतं. मग अशा वेळेला तिकडच्या विद्यापीठांचा अभ्यासक्रम आणि आपले अभ्यासक्रम हे थोडेसे एकमेकांशी मॅच व्हावेत या दृष्टीने हे 5+3+3+4 ही वर्ष झाली 12वी पर्यंतची, की त्याच्या पुढे पदवीमध्येही त्याचा बदल केलेला आहे. म्हणजे पदवी शिक्षण हे पूर्वी फक्त 3 वर्षाचं होतं, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आता 4 वर्षाची पदवी केलेली आहे, कारण ती 4 वर्षाची पदवी झाली की मग आपला अभ्यासक्रम हा परदेशी विद्यापीठांशी कम्पॅटेबल होतो. आणि 4थं वर्ष जे स्पेसिफिकली पदवीचं ठेवलेलं आहे ते रिसर्च ओरिएंटेड आहे, कारण आपल्या आधीच्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठेच रिसर्चला एवढं प्राधान्य दिलं नव्हतं. आणि आता बाहेर कुठल्याही नोकऱ्या असू दे, कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपन्या असू दे, परदेशी विद्यापीठ असू दे, सगळीकडे रिसर्चला खूप महत्व आहे. त्यामुळे पदवीचं 4थं वर्ष हे कंपल्सरी रिसर्चचं असावं. आणि मगाशी आपल्याला जो प्रश्न आला ना की मध्ये काही जणांचं एज्युकेशन बंद होतं, तर ह्यासाठी एक सोय अशी केलेली आहे की मल्टिपल एंट्री एक्झिट ज्याला म्हणतो, की प्रथम वर्ष पूर्ण केल्यावर जरी एखाद्याला असं वाटलं की काही कारणामुळे शिक्षण आत्ता घेता येत नाहीये, तर प्रथम वर्षानंतर ते बंद करून सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं. म्हणजे निदान सर्टिफिकेट लेवल तुमची पूर्ण झाली असं ते होऊ शकतं. दुसऱ्या वर्षी एज्युकेशन बंद केलं तर डिप्लोमा पूर्ण झाला, डिप्लोमा लेवल एज्युकेशन पूर्ण झालं असं सर्टिफिकेट त्याला मिळू शकतं. 3 वर्षाची पदवी झाल्यावर तर पदवी प्रमाणपत्र मिळणार असेल. आणि 4 वर्षाची पदवी झाली की ऑनर्स असं त्याला म्हणतात, जेणेकरून तुम्हाला रिसर्च बेस सुद्धा आहे हे सुद्धा कळतं. म्हणजे जे विद्यार्थी 4 वर्ष पूर्ण करतील त्यांना नक्कीच बेनिफिट आहे,
प्लस मध्ये आधी मल्टिपल एंट्री एक्झिट आहेत. या व्यतिरिक्त कॉलेज लेवलला त्यांनी अजून एक खूप छान गोष्ट केलेली आहे की एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे, तो कॉमर्सचे विषय शिकतोच आहे सगळे, पण त्याला सायन्स मधला किंवा आर्ट्स मधला एखादा विषय त्याच्या इंटरेस्टचा आहे, आवडीचा आहे आणि त्याचं त्याला ज्ञान घ्यावंसं वाटतंय, तर तो विषयही शिकण्याची सुविधा ही या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नुसार विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने हे तुम्ही सांगितलेले खूप महत्त्वाचे मुद्दे होते जे आम्हाला माहिती नव्हते आणि याविषयी आपण अधिक बोलूया, पण तत्पूर्वी एक फोन घेऊन मग आपण बोलू. आपल्याला अजय पाझारे बंगळुरूहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो अजयजी. हॅलो. माझा प्रश्न आहे की करिअर मध्ये सेटबॅक, फेल्युअर किंवा इयर गॅप आल्यानंतर ते पॉइंट विकनेस न राहता त्याला स्ट्रेंथ कसं बनवता येईल, म्हणजे करिअर वाईज ते कसं युटिलाइज होऊ शकते. नक्कीच याविषयी आपण बोलूया, पण तत्पूर्वी तुम्ही सांगत होता तसं की आत्ताच मला वाटतं हा एनईपीच्या दृष्टिकोनातून आपण मुद्दा बोलत होतो की गॅप पडली तर 1 वर्ष 2 वर्ष, त्यांचाही याला जोडून आपण याला सोडूनच प्रश्न आहे की मध्ये आधी जर गॅप पडली तर तुम्हाला मल्टिपल एंट्री एक्झिट हे ऑप्शन आहेत. आता त्यांनी सांगितलं की तो विकनेस एक झालेला आहे, तर त्याचं स्ट्रेंथमध्ये कसं रूपांतर करायचं, तर त्या प्रश्नाचं उत्तर इथेच आपल्याला आहे की जर तुम्ही प्रथम वर्ष पूर्ण केलंय तर तुम्ही स्वतःला स्ट्रेंथ समजा स्वतःची ती की माझं सर्टिफिकेट कोर्स पूर्ण झालेला आहे. जर तुमचं सेकंड इयर पूर्ण झालंय तुम्ही समजा की तुम्हाला डिप्लोमा पूर्ण झालेला आहे. आणि आत्ताच याच्या आधीच्या प्रश्नातही मी सांगितलं की जरी ते एज्युकेशन अर्धवट पडलेलं असेल तरी आजकाल इतके पर्याय उपलब्ध आहेत, एक्सटर्नल कोर्सेस आहेत, मुक्त विद्यापीठाचे कोर्सेस आहेत की तुम्ही तुमचं शिक्षण नक्कीच पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते म्हणजे की आजकाल डिजिटल युगामध्ये इतके नवीन नवीन कोर्सेस ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत की जर तुम्हाला साध्या शिक्षण पद्धतीमध्ये नाही पूर्ण करता आलं तरी डिजिटल माध्यमातून सुद्धा तुम्ही अनेक कोर्सेस करू शकता आणि त्या कोर्सेसचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन नोकरी मिळवण्यासाठी करू शकतो. म्हणजे एखादा सेटबॅक जर करिअरमध्ये बसला असेल तर पुढे जाऊन नक्कीच तुम्हाला ते करून घेता येईल की तुम्ही नवीन काहीतरी शिकायचं, जरी शिक्षण अर्धवट राहिले नवीन काहीतरी शिका, त्या आधारे तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय करता येईल, असं त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. इथे मला वाटतं तुम्ही म्हणलेला तो की रिसर्च आपला आपण हा एक शोध घेणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. खरं. बरं, या दृष्टिकोनातून अजून एक मनात प्रश्न आहे की कॉम्बिनेशन करिअर ही एक वेगळी एक संकल्पना आहे, तर ही संकल्पना काय सांगाल? आजकाल कुठेही जा तुम्ही कॉम्बिनेशन करिअर हा एक ट्रेंडनं चाललेला आहे. जर काही वर्षापूर्वी म्हणजे 25-30 वर्षापूर्वीचा विचार केला तर एकच स्ट्रीम, त्यातनं एकच एज्युकेशन आणि तेच पूर्ण करायचं, त्याच आधारावर नोकरी असं चालायचं. उदाहरणार्थ एखाद्या मुलांनी बीकॉम केलं, पुढे एमकॉम केलं किंवा MBA केलं आणि त्याच आधारावर त्याला नोकरी लागली. असं 15 ते 20 वर्षापूर्वी सिच्युएशन होतं. आताची सिच्युएशन टोटली वेगळी आहे. आता ज्या वेळेला विविध कंपन्या प्लेसमेंट्स करत असतात, कॉलेजेसमध्ये सुद्धा विविध कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात, त्यावेळेला त्यांना आजकाल असे विद्यार्थी हवे असतात की ज्यांना एकापेक्षा अनेक गोष्टी येतात आणि म्हणून या कॉम्बिनेशन करिअरला खूप महत्व आलेलं आहे. म्हणजे आजकालचे विद्यार्थी सुद्धा त्याबद्दल जागरूक होऊ लागलेले आहेत की ठीक आहे, मी 1 डिग्री करतो आहे किंवा मी 12वीला एखादी विशिष्ट शाखा निवडली आहे, पण अजून मी काय करू शकतो. म्हणजे मी सायन्स करतोय पण मी त्याच्या जोडीने काय करू शकतो, मी कॉमर्स करतोय त्याच्या जोडीने मी आणखी काय कोर्सेस करू शकतो, किंवा मी आर्ट्सला ऍडमिशन घेतली मी अजून काय करू शकतो. म्हणजे काय होऊ शकतं की बीकॉम, BA, BSc किंवा त्याची जी काही डिग्री आहे त्याच्याबरोबर त्याला अजून 4 गोष्टी येत असतात. खरं. आणि तेच तुमचं कॉम्बिनेशन करिअर असतं जे तुमची स्किल्स वाढवलेलं असतं आणि त्यामुळे साहजिकच तुम्हाला प्लेसमेंट मिळताना तुम्ही मल्टी टॅलेंटेड म्हणून ओळखले जाता. आणि मल्टी टॅलेंटेड असल्यामुळे मग त्या कॉम्बिनेशन करिअरचा फायदा होऊन तुम्हाला चांगले प्लेसमेंट मिळायला नक्कीच उपयोग होतो. बरं, मला वाटतं हे खूप महत्त्वाचं सांगितलं. म्हणजे या दृष्टिकोनातून विद्यार्थी तसं शिक्षण घेऊ शकतील. बरं, करिअरच्या दृष्टिकोनातून पॉप्युलर स्ट्रीमचा जर विचार आपण केला तर ती कुठली आहे? कारण हा एक मनात पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न येऊ शकतो. काय सांगा? मगाशी सांगितलं असं हा शेवटी प्रत्येकाच्या इंटरेस्टचा, प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीचा विषय आहे. पण साधारणपणे एक पारंपरिक आपण विचार केला तर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या स्ट्रीमचा विचार करता येतो पारंपरिक म्हणून. पण आजकाल त्याच्यात सुद्धा अनेक नवीन स्ट्रीम निघालेल्या आहेत. जसं की कॉमर्स असेल तर प्लेन बीकॉम तर लोक करतातच, पण प्लेन बीकॉम करता करता अनेक असे कोर्सेस निघालेले आहेत की जे CA, CS, CMA सारखे कोर्सेस आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी कॉमर्सचा काय CA, CS, CMA होऊ शकणार नाही. मग त्यासाठी त्याला पॅरलल असे अनेक कोर्सेस आहेत. किंवा तुम्ही BA करताय, आर्ट्स करताय,
तर आर्ट्सच्या जोडीने तुम्ही आणखी कुठली तयारी करू शकता, तर अनेक कोर्सेस आहेत. किंवा डिझायनिंगमध्ये आजकाल खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत, मल्टीमीडियामध्ये अनेक साऱ्या संधी आहेत, किंवा फिल्म मेकिंग किंवा ज्याला आपण म्हणतो ॲनिमेशन वगैरे त्यामध्येही अनेक संधी आहेत. त्यामुळे करिअरचे ऑप्शन आजकाल भरपूर आहेत. म्हणजे पारंपरिक आर्ट्स सायन्स कॉमर्स सोडून सुद्धा अनेक ऑप्शन आहेत. सरकारी जॉबमध्ये जायचं असतं ते ऑप्शन आहे, स्पर्धा परीक्षांची तयारी हा ऑप्शन आहे. त्यामुळे एक पॉप्युलर असं नाही सांगता येणार, कारण हा प्रत्येकाच्या इंटरेस्टचा किंवा प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. बरं, आता तुम्ही उल्लेख केलात की खरंच वेगवेगळे कोर्सेस आहेत, अनेक गोष्टी शिकता येतात, पण मुद्दा हा येतो की इंटरनेटचा आपल्याला त्याच्यासाठी वापर कसा करून घेता येईल आणि हा कोर्स बरोबर आहे का याची जी पडताळणी असते ती कशी करावी. कारण बऱ्याच वेळेला होतं की हा मी कोर्स केला, अरे पण त्याचा काही उपयोगच नाहीये. तर हे आपण म्हणतो क्रॉस चेकिंग, क्रॉस व्हेरीफाय करणं की आपण करतोय ते बरोबर कोर्सेस आहेत का, हे संकेतस्थळ बरोबर आहे का, किंवा त्याची निवड कशी करायला हवी, काय सांगा. खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण आजकाल इंटरनेटचा वापर इतका वाढलेला आहे की बऱ्याच वेळेला अनेक फसव्या गोष्टी सुद्धा समोर येऊ शकतात. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला मी हेही सांगेन की हे इंटरनेट हे आपल्यासाठी खरंच वरदान आहे, कारण अनेक माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळतात. आता ज्या वेळेला तुम्ही कोर्सेस किंवा ह्या संदर्भात माहिती घेताय तेव्हा साहजिकच ती ऑफिशियल वेबसाईट ज्या कॉलेजेसच्या आहेत किंवा ज्या विद्यापीठांच्या आहेत त्याच्यावरनं काढाव्या. हे पहिलं महत्त्वाचं मी सांगेन. आणि इंटरनेटवरची माहिती जरी तुम्ही काढली तरी ती कन्फर्म करण्याचे पण काही स्टेप्स आहेत. मगाशी आपण एक्सपर्ट ओपिनियन हा एक विषय घेतला होता, तर ते घेऊन तुम्ही ती माहिती नक्कीच घेऊ शकता. म्हणजे ती माहिती घ्या आणि ती कन्फर्म करा. बरोबर. हे इंटरनेटवरच्या माहितीवरनं अतिशय आवश्यक आहे. किंवा टेस्ट सुद्धा मगाशी आपण बोललो, अनेक टेस्ट इंटरनेटवर पण उपलब्ध आहेत, पण त्याच्या रिझल्ट्सवर आपण अवलंबून राहावं का, तर त्याचं उत्तर असं आहे की त्याचे रिझल्ट तुम्ही घ्या आणि एक्सपर्टला दाखवा. करेक्ट. जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर अजून विश्लेषण मिळू शकेल. त्यामुळे इंटरनेट हे नक्कीच वरदान आहे, त्याच्यावर अनेक माहिती उपलब्ध आहेत, पण 100% त्याच्यावर विश्वास ठेवू की नाही हे प्रत्येकाने थोडासा विचार करून करण्याची गोष्ट आहे. एक उदाहरण देईन म्हणजे लगेचच कळेल तुम्हाला की आपल्याला काहीतरी आजकाल मशीन्स निघाल्यात. तुम्हाला बीपी मोजायचं घरी तर मशीन आहे, तुम्हाला शुगर मोजायच्या घरी तर मशीन आहे. हे आहे, पण त्याच्या टेस्टवर आपण 100% अवलंबून राहतो का, नाही. त्याचा टेस्ट आली की आपण शेवटी डॉक्टरला कॉन्टॅक्ट करतो. म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन हे शेवटी मॅटर करतं. जरी तुम्हाला कितीही नॉलेज इंटरनेटमधनं मिळालं किंवा नाही तरी, पण इंटरनेट हे नक्कीच उपयोगी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना लगेच एक्सपर्ट ओपिनियन घेता येणार नाही. मॅडम, तुम्ही खरं तर खूप छान माहिती देताय. फक्त एक वेळेची मर्यादा असते, त्यामुळे जाता जाता एक मनातला प्रश्न आहे तो मी फक्त विचारते की यशस्वी करिअरचा एक पासवर्ड असेल तर तो मूलमंत्र तुम्ही काय सांगाल याच्याविषयी. आता मी 2-3 गोष्टी सांगितल्या नक्कीच. की सगळ्यात पहिल्यांदा करिअर म्हणजे काय, तर आपण स्पेलिंगनुसार बघितलं CARER, त्याबद्दल आपण बोललो. त्यानंतर आपण असंही बोललो की स्वतःचा इंटरेस्ट कसा ओळखायचा त्याच्याबद्दलही बोललो. पण यशस्वी करिअरचा मूलमंत्र हा तुमच्या ध्येयाशी संबंधित असावा. सो कुठलंही करिअर ठरवताना पहिल्यांदा तुम्ही ध्येय ठरवणं आवश्यक आहे, आणि त्या ध्येय ठरवण्यासाठी स्मार्ट असा एक पासवर्ड आहे. बरं. स्मार्ट म्हणजे काय, तर स्पेसिफिक, तुम्हाला नेमकं काय करायचंय हे पहिले आयडेंटिफाय करा. M म्हणजे तुम्हाला काय करायचंय हे मेजरेबल आहे का. अनेक प्रश्न आपण आता घेतले, सो तुम्हाला पुढे काय करायचं ते मेजरेबल आहे का. A म्हणजे ते अचीव करता येणार आहे का, अचिवेबल आहे का. R म्हणजे ते रिलेव्हंट आहे का, आणि T म्हणजे टाइम बाउंड आहे का. कारण मला वाटतं हा स्मार्ट फॉर्म्युला आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यांनी खूप थोडक्यात आणि फार महत्वाचं इथे आपल्याला ह्याचं वर्णन सांगितलं की स्मार्ट म्हणजे काय. तर पासवर्ड करिअरचा हा इतका मोठा विषय, पण मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने तो हाताळला आणि आपल्याला अनेक गोष्टी माहिती नव्हत्या त्यांचं मार्गदर्शन त्यांनी केलं. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान बोललात त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या आमच्या टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि नक्कीच मॅडमने केलेलं मार्गदर्शन हे अनेक विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल याची मला खात्री आहे. सखी सह्याद्रीमध्ये आपण असंच भेटतो. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र इथेच निरोप घेतेय. नमस्कार.